हॅलो फ्रेंड्स, तर खरं खरं सांगा, काल अंगारकी संकष्टीला कोणी कोणी फराळाचं काय काय केलं होतं. लहानपणी तर आहे ना, बहुतेक जण, त्यात तर मी तर होतीच, पण तुम्हीसुद्धा असतालच. लहानपणी आपण आहे ना फक्त खाण्यासाठीच उपवास धरायचो. एकदा फराळाचं खायला भेटलं त्या की उपवास झाला. आणि थोड्या वेळानंतर आईला आपल्या मला भूक लागली म्हणून जेवायला वाढ असं आपण म्हणत असायचो. आज आहे ना मी मस्त असे साबुदाण्याचे वडे बनवले, त्यामुळे ना बाकीच्यांचा नाश्तासुद्धा झाला आणि माझी दिवसभराची सोयसुद्धा झाली. गरम गरम वडे असल्यामुळे ना असं माझं तोंडसुद्धा भाजत होतं, पण इतकी मजा येत होती ना खायला. तर खूप दिवसातून आज मी साबुदाण्याचे वडे बनवलेले. मुलं शाळेतून आल्यावरती ना त्यांचीसुद्धा सोय होऊन जाते, म्हणजे ते लोक आले ना शाळेतून की त्यांनासुद्धा गरमागरम वडे तळून देता येतात. तर बघा, हा पॉलिथिन हातात घालून मी हे अर्धे वडे असे बनवून घेतले, कारण की ना मी वडे बनवलेले आधी बिना पॉलिथिनचे, पण माझ्या हाताची खूप आग व्हायला लागली आणि मग त्यामुळे मी असं पॉलिथिन घालून ते वडे करून घेतले. तर हे बघा, इतकं घाण पाणी कशाचं आहे ते तुम्हाला मी नक्कीच सांगते पुढे गेल्यावरती. तर मला ना असं घरामध्ये इतकं म्हणजे घर इतकं घाण झालेलं आहे ना, तर इतकं टेन्शन झालेलं आहे. आता हे घरातली साफसफाईसुद्धा करायचं, सगळेच रूम इतके घाण झालेले आहे, किचन म्हणा, बेडरूम म्हणा. तर आता बघूया, रक्षाबंधन झाल्याच्या नंतर मी विचार करत होती की आता साफसफाई करायला काढायची. तर बघा, माझा चेहरासुद्धा असं जरा थोडा मला काळपट वाटत होता, म्हणून म्हटलं सर्व कामं बाजूला ठेवून मी काय केलं, बेसनच्या पिठामध्ये थोडंसं दूध टाकलं आणि तेच मला त्यात हळद टाकायचासुद्धा कंटाळा आलेला, पण असंच लावून घेतलं थोडा वेळ. आणि मग नंतर थोडंसं काम बाकी होतं लादी पुसायचं, तर ते सुद्धा करून घेतलं. चेहऱ्याला लेप लावूनच लादी पुसून घेतली. काय होतं आहे ना, घरामध्ये कोण नसलं ना की असं लेप वगैरे लावून ठेवलं ना चेहऱ्याला की अचानकपणे दारात कोण आलं ना की ह्याचं टेन्शन असतं की आपण लेप लावला आहे, पण आता अचानक कोण दारात आलं की दरवाजा खोलायचे वांदे होऊन बसतील. तर हा डोक्यामध्ये विचार चालू होता. तर बघा, आता लादी पुसून झाल्याच्या नंतर मस्त चेहरा असा धुतला आणि मग बघा असं मस्त असं चेहऱ्यावरती इतका ग्लो आलेला होता. तर पाहू शकता तुम्ही, फक्त बेसनच्या पिठामध्ये थोडंसं दूध टाकून मी लावून घेतलं तरीसुद्धा खूप ग्लो आलेला होता चेहऱ्यावरती. तर ही ना पनीरच्या भाजीची ग्रेव्ही आहे. तर आता इथे बघा, चिवू आहे ना, तिला काय ना काय सारखं करायचं पडलेलंच असतं. तर ती मला बोलत होती की मला ओरिओ बिस्किटचं आईस्क्रीम बनवायचं आहे. तर माझं जेवण बनवायचं काम एका बाजूला चालू होतं आणि तिचं इथं आईस्क्रीम बनवायचं काम चालू होतं. तर ही असे उद्योग तिचे चालू असतात. तर आईस्क्रीमच्या स्टिकमध्ये तिने ते टाकलं आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि असे उद्योग करत असते, काही ना काही तिचे चालूच असतात उद्योग करायचे. ती चुटकी वाजवून बघत होती की तिचा अभ्यास होतोय का, पण चुटकी वाजवून काय माझी तर कामं होणार नाहीत, मला तर खूपच मेहनत करावी लागणार आहे. तर हे बेसनचं पीठ आहे ना, मी काय केलेलं माहिती का, चेहऱ्यालाच लावण्यासाठी मी असं त्याचा घोळ करून ठेवला होता, त्यात थोडंसं तांदळाचं पीठ आणि हळद टाकून. पण झालं काय, ते खूप दिवस ठेवल्यामुळे ना त्याला थोडीशी अशी बुरशी लागलेली. तर आता ते टाकून देण्यापेक्षा मी काय विचार केला की देवपूजा करायची होती, म्हणून आता बघूया म्हटलं त्यात थोडंसं लिंबू टाकून आहे ना मी असे देव घासायला घेतले. तर देव ना त्या पिठाने पण बऱ्यापैकी असे निघाले. तर ही तांब्याची कळशी आहे, तर ह्यालासुद्धा मी घासून घेतलं. तर हे जास्त काय निघालं नाही, पण थोडं थोडं निघालं. त्यामध्ये थोडासा मी जर खायचा सोडा टाकला असताना तर ते कदाचित अजून जास्त चमकलं असतं. पण हे माझ्या सासूबाईंचं आहे कळशी, त्यामध्ये आम्ही पाणी भरून गरम करून ठेवते त्यांना पिण्यासाठी. तर ही पण अशी मस्त चकाचक धुतली नळाखाली चांगली स्वच्छ पाण्याने आणि तीसुद्धा भरून मग त्याला गरम करून नेऊन ठेवली त्यांच्या रूममध्ये. त्यांनाही अशी चकाकलेली कळशी बघून खूप प्रसन्न वाटतं. तर आता मी तुम्हाला सांगितलेलं की ते पाणी इतकं घाण कशाचं होतं, तर हे आहे खजूर, जे ओले खजूर असतात आपण खातो. तर ह्यामध्ये बघा इतकं घाण असते ना, तर ते खजूर जे आपण आणतो ना मार्केटमधून, तर ते असं नेहमी असं थोड्याशा कोमट पाण्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकून असं त्यात घालून असं चांगलं धुवून घ्यायचं 2-3 पाण्याने. तर बघा हे इतकं घाण पाणी ना, तर मी आतापर्यंत ना मी अशीच खात होती. तर मी यूट्यूबवरती एक व्हिडिओ बघितला, तेव्हा त्याच्यामध्ये सुद्धा मला असंच कळलं की हे असं छानपैकी धुवायचं. तर त्यामध्ये 2-3 वेळा मी त्या पाण्याने धुवून काढलं, तर ते पाणी इतकं घाण होतं. तुम्हीही हे खजूर असे आणले ना तर नेहमी असे धुवूनच घेत जावा, कारण की ह्यामध्ये इतकी घाण असते. तर पाहिलेत का तुम्ही, इतकी घाण आपल्या पोटामध्ये जात असते ह्या खजुराच्या मार्फत. तर हे खजूर पण असे आहेत ना की ह्याला बघितलं ना आपण की बघता क्षणी आपल्या तोंडाला इतकं पाणी सुटतं ना की ह्याचा कलरच असा आहे
की बघितल्याच्या नंतर कधी खाईल त्याला असं होतं. पण इथून पुढे ना की नेहमी हे खजूर तुम्ही घेतलेत ना तर असं एका टोपामध्ये ना थोडंसं पाणी गरम करायचं कोमट आणि त्यात थोडंसं मीठसुद्धा टाकायचं आणि हे खजूर आहेत ना टाकून ठेवायचे त्यात 2-3 मिनटं आणि त्यानंतर बघा असे छान स्वच्छ धुवून घ्यायचे आणि एका सुक्या कपड्यामध्ये ठेवायचे आणि त्याला हलक्या हाताने ना असं पुसून घ्यायचं आणि नंतर मग तुम्हाला हे खजूर खाण्यासाठी एकदम तयार आहे. त्यानंतर तुम्ही हे खजूर खाऊ शकता. मी लहान असताना ना मला हे खजूर खूप आवडायचे. मी जेव्हा जेव्हा दुकानात जायची ना तर दुकानात असलेल्या बाटलीकडे ना माझी नजर जायचीच आणि त्या बाटलीमध्ये हे खजूर असायचे. पण हे खजूर लहान आहेत आणि त्यावेळेस ते खजूर असायचे ना ते खूप मोठे मोठे असायचे आणि दिसायलाही इतके मस्त दिसायचे ना की ते कधी घेईल आणि कधी खायला असं व्हायचं. तर बघा आता मी जे तयार केलेला आहे खजूर धुवून तर आता खाण्यासाठी एकदम तयार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.